हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे हरे जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरे राम कृष्ण जय राम कृष्ण राम कृष्ण जय राम कृष्ण राम कृष्ण जय राम कृष्ण रूप पाहतालो जनी रूप पाहतालो जनी रूप पाहतालो जनी रूप पाहतालो जनी हे रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने सुख झाले वो सजनी सुख झाले वो सजनी सजनी झाले ओ साजने दोहा विठ्ठल परवा दोहा विठ्ठल परवा वा दोहा विठ्ठल परवा 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 दोहा माधव परवा जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम जय जय वीर विठ्ठलाचे गाणे वीर विठ्ठलाचे गाणे कडी काळ पाया पडे कडी काळ पाया पडे कळी काळ पाया पडे कळी काळ पाया पडे कळी काळ पाया पडे कळी काळ पाया पडे करती घोष जय जयकार करती घोष जय जयकार जळती दोषांचे डोंगर 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 दया क्षमा शांती दया क्षमा शांती बाण भंगये हती बाण भंगये हती बाण भंग हे हते बाण भंग हे हते बाण भंग हे हते बाण भंग हे हते करती घोष जय जयकार टाळी टाळी करती घोष जय जयकार घोष जय जयकार करती घोष जय जयकार जळती दोषांचे डोंगर जळती दोषांचे डोंगर जळती दोषाचे डोंगर जळती दोषाचे डोंगर जळती दोषाचे डोंगर जळती दोषाचे डोंगर तुका म्हणे बळी तुका म्हणे बळी त्याची एक भूमंडळी 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 करती घोष जय जयकार करती घोष जय जयकार जळती दोषांचे
दोषांचे डोंगर जळती दोषांचे डोंगर जळती दोषांचे डोंगर जळती दोषांचे डोंगर जळती दोषांचे डोंगर विठोबा जय 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 वर हात करून टाळ्या विठोबा रखुमा जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठाला 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 पुंडलिका वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जय गुरु तुकाराम महाराज की जय गुरु तुक महाराज महाराज की जय या रामचंद्र भगवान की जय सुत हनुमान की जय शक्ति जगदम्बा माता की जय क्षत्रिय मुरावतम राजाधिराज महाराज प्रौढ प्रताप पुरंदर सिंहासनाधीश्वर श्रीमंत श्री महाराज छत्रपती शिवाजी महाराज महाराज की जय हर 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 महादेव महादेव विठ्ठला वीर विठ्ठलाचे गाणे कळीकाळ पाया पडे करती घोष जय जयकार जळती दोषांचे डोंगर पावन प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेली दिव्य अक्षर त्यांची आहे ज्यांच्या वैकुंठ गमनानं वारकरी संप्रदायाच्या इमारतीच्या कळसाला त्याचे चढलं असे अक्षय तनुगात्र परमपवित्र महासत्पात्र बोलवा पुत्र श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे धर्मगुरु श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरायांची दिव्य अक्षर कीर्तनाकरिता विठाला विठाला अभंग त्या महात्म्यांचा आहे ज्यांच्या वैकुंठ गमनानं वारकरी संप्रदायाच्या इमारतीच्या कळसाला तेज चढलं आणि जगाच्या कल्याणाकरता अवतरित झालेले महाराज त्यांनी पाहिलं या भूमंडळाच्या ठाई असे काही वीर आहे सर्व जगावर दरारा काळाचा आहे पण त्या वीरांचा दरारा काळावर आहे आणि असे वीर कोणते आहे महाराज म्हणतात हे विठ्ठलाचे वीर आहे वीर विठ्ठलाचे गाडे काय ताकद आहे काळावर दरारा त्यांचा आहे काळही त्यांच्या पुढे नतमस्तक होतो ही विठ्ठलाच्या वीरांची ताकद आहे ही ताकद वारकऱ्यांची आहे कोणाची आहे वारकऱ्यांची आहे वीर विठ्ठलाचे गाडे कडी काळ पाया पडे हे झालं अभंगाचं पहिलं चरण मग ऐकणारे लोक म्हणाले महाराज काळालाही जे झुकवतात एवढी ताकद त्या वीरामध्ये येते कसे महाराज म्हणाले नामस्मरणाची ताकद आहे अखंड नामचिंतन करतात नामघोष करतात कसा सगळ्यांनी वर हात करायचा हा सर्वांनी वा पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री श्री ज्ञानदेव ज्ञानदेव तुकाराम याला जय घोष म्हणतात आणि या जय घोषाला जगात तोड नाही जगात तोड नाही करती घोष जय जयकार जळती दोषांचे डोंगर वीरश्री निर्माण होते आणि त्या नामचिंतनाची ताकद त्या साधनेची ताकद पापाचे पर्वत जळून जातात एवढी साधना ते करतात हे झालं अभंगाचं दुसरं चरण ऐकणारे लोक म्हणाले महाराज त्यांच्या हातात बाण कोणते आहे महाराज म्हणाले 3 प्रकारचे बाण त्यांच्या हातात आहेत दया क्षमा शांती बाण अभंग हे हाती हे झालं अभंगाचं तिसरं चरण इंद्रियावर ज्याचा ताबा आहे त्याला वीर म्हणतात काम क्रोधावर ज्याचा ताबा आहे त्याला झुंजार म्हणतात देव ज्याच्या ताब्यात आहे त्याला बळी म्हणतात आणि काळ ज्याच्या ताब्यात आहे त्याला गाडे असं म्हणतात हे विठ्ठलाचे वीर या मातीवर या भूमंडळाच्या ठाई काय त्यांना उपमा दिली तुका म्हणे भूमंडळी वा ते एक काल्याचा अभंग आहे नाही तुका म्हणे बळी त्याची एक भूमंडळी हे झालं अभंगाचं शेवटचं चरण या ठिकाणी महाराष्ट्रात बऱ्याच फिरण्याचा योग येतो पण आज वा श्री किल्ले प्रतापगडाच्या पायथ्याशी हा प्रतापगडाचा रणसंग्राम झाल्यानंतर
खरे छत्रपती हिंदुस्थानाला कळाले. आणि त्या प्रतापगडाच्या पायथ्याशी सन मराठी वाहिनी यांच्या निमंत्रणाला मान देऊन या ठिकाणी येणं घडलं. आमचं सुद्धा भाग्य आहे. विठाला विठाला वा तुम्ही माना नाही तर ना माना, वारकरी संप्रदाय तो वारकरी संप्रदाय काल होता, आज आहे आणि जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत राहणार म्हणजे राहणार. उत्तराखंडी देवभूमी आहे पण महाराष्ट्र ही संत भूमी आहे. उभा पीक वारकरी संप्रदायाचा आहे. वा काही पंत माणसाला निर्माण केले, माणसं मेले आणि पंथही संपले. पण हा वारकरी संप्रदाय असा आहे, काल होता आज आहे, जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत राहणार म्हणजे राहणार. नवे नवे जोपर्यंत गाथा ज्ञानेश्वरी आहे तोपर्यंत चंद्र सूर्य आहे. विठाला विठाला अभंग ज्यांचा ती श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज आहे. वा जीव जगात असतो, देव त्याला जगवतो आणि संत त्याला जागवतात. संत आणि वसंत यामध्ये साम्य आहे. वसंताचं आगमन झाल्याबरोबर प्रकृती सुधारते आणि संतांचं आगमन झाल्याबरोबर संस्कृती सुधारते. विठ्ठल विठ्ठल मग त्या काळात काय महाराजांचा परमार्थ आहे, म्हणून संतांची वटच आहे महाराष्ट्रात. काय उभं पीक महाराष्ट्रात संतांचं. वा आणि तुकोबरायांची पिढी वीरांची होती. कोणाची होती? वीरांची. तुम्ही माना नाही तर न माना, शूरवीरता आणि परमार्थ हा रक्तातच असावा लागतो, रक्तात असावा लागतो. महाराजांची पिढी वीरांची होती, झुंजारांची होती. विश्वंभर बाबाचे दोन पुत्र हरी आणि मुकुंद मातृभूमी करता लढण्याकरता गेले आणि अशी शमशेर चालवली. विश्वंभर बाबाच्या धर्मपत्नी आमाईनं वळवळला त्या दोन्ही लेकरांना. आत्ताचा जसा मिलिटरी शिपाई जातो ना तसे निघाले दोघं. जा बाळानो जा, मातृभूमीच्या रक्षणाकरता जा. आणि असे लढले त्यांची मस्तक उडाली, मस्तक धडा वेगळी झाली. पण भगव्या ध्वजाप्रती अनन्यता. अरे मस्तका नसलेल्या धडांनी सुद्धा शेवटचा मुजरा भगव्या ध्वजाला केला. अशी परंपरा तुकोबरायांची आहे, अशी परंपरा. महाराज हरिपुत्र पुढे विठोजी, विठोजीचे पदाजी, पदाजीचे शंकर, शंकराचे कान्हया, कान्हयाचे बोलोबा, बोलोबा महाराजांचे तीन पुत्र कान्होबराय, वा तुकोबराय, सावजी महाराज. अशी गोड परंपरा. त्या काळात दणकून महाराजांचा परमार्थ चालू होता आणि छत्रपतींसारख्या शूरांचं दर्शन घडलं. पाहिलं डोळे भरून महाराजांच्या मस्तकावर हात वा ठेवला. हा तुकोबरायने अशा वीर पाहिल्यानंतर महाराज म्हणाले, वा कोणाचे वीर आहे? अभंगाच्या पहिल्या चरणात वीर विठ्ठलाचे गाडे, 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 वीर विठ्ठलाचे गाडे. कडी काळ पाया पडे, कडी काळ पाया पडे, करीती घोष जय जयकार, करीती घोष जय जयकार. हे काळी काळ पाया पडे, काळी काळ पाया पडे, करीती घोष जय जयकार, करीती घोष जय जयकार. काय प्रमाण आलेले आहे वीरावर. संस्थेची परंपरा कशी असे चाकोरीत चालायचं, चाकोरीत. हा इंद्रियावर ज्याचा ताबा त्याला वीर म्हणतात, काम क्रोधावर ज्याचा ताबा त्याला झुंजार म्हणतात. आणि मग वीरांची ताकद काय आहे? आले आले वैष्णव वीर, आले आले वैष्णव वीर,
नामधारकात या विरात आहे, या वैष्णवात आहे, या नामधारकात आहे, या विरात आहे. काळकापती असुर, काळकापती असुर, आले आले वैष्णव वीरा अरे अरे वैष्णव वीरा वीरा आले आले वैष्णव वीर, काळ कापती असुर, वीर विठ्ठलाचे गाडे. या वीरांकड काळाला जे दुखवतात, काय ताकद आहे कोणाची पाहण्याची, कोण पाहे तयाकडे, वीर विठ्ठलाचे गाडे, अशुभ ते पुढे शुभ होनी ठाके, एवढी ताकद आहे. आणि एका ठिकाणी प्रमाणे तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळी वीर गाडे, ही एवढी ताकद, एवढं सामर्थ्य विठ्ठलाच्या वीरात आहे. वीर विठ्ठलाचे गाडे, किती वीरता. वयाच्या 16व्या वर्षी 56 भाषेचा माऊलीने गौरव केला. 56 भाषेचा केला से गौरव, वा वा. 56 भाषेचा केला से गौरव, 56 भाषेचा केला से गौरव, वा वा. 56 भाषेचा केला से गौरव, 56 भाषेचा केला से गौरव, 56 भाषेचा केला से गौरव, वा वा वा. 56 भाषेचा केला से गौरव, 56 भाषेचा केला से गौरव. हे भावा नवीन नाम हा. उभारी रे, भावा नवीन नाम उभारी रे, गीतालंकार नाम ज्ञानेश्वरी, गीतालंकार नाम ज्ञानेश्वरी, गीतालंकार नाम ज्ञानेश्वरी, गीतालंकार नाम ज्ञानेश्वरी. 56 भाषेचा केला असे गौरव, भावार नवीन नाम उभारिली. वयाच्या 16व्या वर्षी माऊलींना 56 भाषेचा गौरव केला. 56 भाषा माऊलीला येत होत्या. वयाच्या 16व्या वर्षी 56 भाषेचा माऊलीने गौरव केला. ही वीरता वीर विठ्ठलाचे गाडे. आणि ज्या प्रतापगडाचा रणसंग्राम झाला, प्रतापगडाच्या पायथ्याशी खान हर हर महादेव हर हर महादेव पार्वती पते हर हर महा. अरे बोरप्याचा डोंगर आज जमला. वा. 5 सुलतानी सत्ता या महाराष्ट्राच्या उरावर नाचत होत्या. कोणी घुसावं आणि हैवानानं घुसावं आणि मराठ्यांचे लेकी बाळींचे मनगट धरावे. मग अशा वेळेला एक शिवरुद्रांचा अवतार झाला. छत्रपती शिवाजी महाराज की जय. अमुक अमुक किल्ले लुटले गेले, किल्ल्यावर भगवे फडकले आणि दरबार भरला. आदिलशाहीचा दरबार भरला. बडी बेगम साहेबात दरबार पाहत होती. पैजेचे विडे असे ताटात ठेवले होते सोन्याच्या चबरंगावर. आणि बडी बेगम साहेब कडाडली, कौन है वो बहादुर हमारे इस दरबार में जो शिवा को हमारे पास पकड़ कर ला सके. महाराजांना बंदिस्त करणं म्हणजे डोंगरातल्या उंदराला धरणं. गनिमी कावा. गनिम महाराजांचं शस्त्र गनिमी कावा. गनिम म्हणजे शत्रू आणि त्याला हरवण्याची टेक्निक कावा, गनिमी कावा. मागीलाही राजे झाले रती महारथी. त्यांच्या काळात मारून मरण्याला महत्व, पण छत्रपतींच्या काळात मारून ठेचून पळून येण्याला महत्व. हा महाराज अमुक लष्कर लुटले गेले सरपटी. हा दरबार भरला.
कोण? शहाजी पुत्र शिवाजी. कल्याणचा खजिना लुटला, भिवंडी पालथी घातली, अमुक लष्कर लुटल्या गेलं, अमुक ठाणी लुटल्या गेली, आणि बडी बेगम साहेबाकडे आली. कौन है वो बहादुर, कौन है वो बहादुर हमारे इस दरबार में जो शिवा को हमारे पास पकड़ कर ला सके, जिंदा या मुर्दा. सगळ्यांच्या माना खाली गेल्या. तेवढ्यात एक धिप्पाडचे हात प्रवेशला. उंच भाल्यासारखा होऊन धिप्पाड, आडवी महिषासुरासारखी ताकद, पोलादाची पार वाकवायचा, कड तयार करायचा आणि पुन्हा सरळ करायचा. तोप्याचा रंगाडा एकटाच ओढीत न्यायचा. उभा त्याला उचलण्याकरता 32 भोई लागत होते. 32 भोई ते पार करताना काळ अफजल खान आणि खाड 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 पावलं टाकत निघाला. पैजेचे विडे उचलले आणि म्हणतो बड़ी फिक्र न करो बड़ी साहेबा, हम पकड लाएंगे शिवा को. त्यावेळेला महाराजांना बंदिस्त करण्याकरता फौज दिली. 12,000 घोडदळ, 10,000 पायदळ, मोठा लवाजमा. सगळ्या मराठी सरदारांना पत्र पाठवण्यात आले, जमीनदारांना पत्र पाठवण्यात आले. खानाला जाऊन मन मिळवा, नाही तर मस्तक तुमची छाटल्या जातील. आणि अशा वेळेला निघाला खान, विजापुराहून निघाला. आणि खानाचा वकील कृष्णाजी भास्कर. खान म्हणतो, कृष्णाजी शिवाला जर उघड्या मैदानावर बोलवायचं आहे. काय आवडतं शिवाजीला? ते कृष्णाजी भास्कर वकील म्हणतात. खानाचा वकील म्हणतो, महाराजांना आपल्या नातलगांपेक्षाही महाराष्ट्रातली दैवत आवडतात. कुठली? पंढरपूरचा राजा पंढरीनाथ, शिखर शिंगणापूरचा राजा शिवगंगाधर, आणि उभ्या महाराष्ट्राची आई, जिला मान दिल्याशिवाय कुठल्याही मराठ्याच्या घरात वरण आणि पुरण शिजत नाही. आदी माया शक्ती तुळजा भवानी. भोसले घराण्याला तुळजा भवानीचा आशीर्वाद आहे असं म्हटलं जातं. आणि मग तलवारीचा बोध पडला शिखर शिंगणापुरात. पंढरपुरात त्यानं गाय कापली. एक एक बातमी राजगडावर येत होती, पण उघड्या मैदानावर सामना करणं सोपं नव्हतं. नजरबाद पळत आला. महाराज 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 म्हणाले बोल. तो नजरबाद बोलला, महाराज पंढरपूरला उपद्रव झाला. ते ठाऊक आहे रे, पुढचं बोल. शिकार शिंगणापूरला उपद्रव झाला. खानानं उच्चाट मांडलं, तेही ठाऊक आहे, पुढचं बोल. आणि म्हणाला, उभ्या महाराष्ट्राची आई जगात ज्यांनी तुळजा भवानीच्या ठिकऱ्या ठिकऱ्या झाल्या. अरे कधी न खिन्न होणारी राजांची बुद्धी सन्न झाली आणि स्वतःला देवघरात कोंडून घेतलं. आणि त्या आई भवानीला साकडं घातलं. हे जगदंबे, या संकटाला थांबा म्हणण्याची ताकद तुझी आहे. हे आई, उदोगे अंबाबाई माझे तुळजापूरची आई. उदोगे अंबाबाई उदोगे अंबाबाई माझे तुळजापूरची आई. तुळजापूरची आई. उदो 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 उदो. आई भल्या पाटे काय दिसलं? अस्त्रा शस्त्राने सजलेली जगदंबा. राजांच्या स्वप्नात महिषासुराचं मस्तक हाती आहे. आणि आई भवानी, तो दिव्य स्पर्श महाराजांच्या पाठीहून झाला. आणि एक तलवार गाजली महाराजांच्या जीवनात. तलवार तलवार तशा 3 तलवारी राजांच्या जीवनातल्या. एक भवानी तलवार, दुसरी जगदंबा तलवार आणि तिसरी होती तुळजा फिरंग. भवानी तलवार, तलवारीला पाट, तलवारीला बोट, तलवारीला कडी, तलवारीला वाटी, तलवारीला गादी. 21 अंग होते तलवारीला. पण ते 21 अंग कसे होते? एकाच कीर्तनात कसे वसूल करायचे? हा 21 अंग
अशी युरोपियन शस्त्र न गजणार त्या तलवारीचा इतिहास असा आहे. महाराज गोव्याला गेले होते, सावंतांची सत्ता होती आणि ते शस्त्र दिसलं बाजारात विकण्याकरता ठेवलं होतं. ती आई भवानीनेच दिली, पण ती कशी दिली ऐका. आणि तिथं ते शस्त्र विकण्याकरता ठेवलं होतं. महाराजांना आवडलं आणि सावंत राजांना म्हणतात, राजे शस्त्र आम्हाला आवडले. सावंत म्हणतात, महाराज आमच्या वतीनं आपणास सप्रेम भेट. हे महाराज म्हणतात, हे शस्त्र एकतर जिंकून घ्यायचं असं नाही तर खरेदी करायचं असतं. त्यावेळेला 1050 रुपये देऊन ते शस्त्र खरेदी केलं आणि त्याचं नाव ठेवलं भवानी तलवार. जाताना दिसली आई भवानी, शुभा मी तुझ्या या शस्त्रात प्रगट आहे. आणि तिथं भाव असा मानला जातो. आई भवानी म्हणतात, शुभा जैसा हिरण्य कश्यपू मातली आज. भाव मानला जातो, भाव हिरण्य कश्यपू मातली आज भगवान नरसिंहाने त्यास फाडावा, तैसा आपल्या दैत्य मातले असतो मी त्यास वाघ नखाने फाडावा. साऱ्या रयतेला कळालं महाराजांना तुळजा भवानी प्रसन्न आहे. बोरप्याचा डोंगर प्रतापगड भेटीची जागा ठरली. मार्गशीर्ष शुद्ध सप्तमी वार गुरुवार 10 नोव्हेंबर 1659 साली भेट होणार होती प्रतापगडाच्या पायथ्याला. आणि बोलावलं गेलं, आमने सामने भेट होणार होती. आणि एक महान पात्र रामोशी समाजाचं छत्रपतींचा तिसरा डोळा म्हणजे गुप्तहेर संघटनेचे प्रमुख बहिर्जी नाईक, रामोशी समाजाचे बहिर्जी नाईक खडा ना खडा बातमी आणली. भेटीसाठी खान कोणता अंगरखा घालणार होता ही खडा ना खडा बातमी आणली. आणि बहिर्जी असे होते, कधी कधी गोंधळात जायचं आणि जागरण करायचं. वारी व वारी मल्हारीची वारी, वारी ओ वारी मल्हारीची वारी. कधी कधी आईचा गोंधळ आणि कधी कधी सुलतानाच्या छावणीत जाऊन कव्वाली म्हणून बक्षीस मिळवायचे. 10 दिवस झाडावर बसून डबा धरायचे. जावायला लागले तर वाऱ्यासारखे धावायचे. माणूस म्हणावं तर माणसाचा एकही गुण नाही आणि जनावर म्हणावं तर दिसायचे माणसासारखे. हे दुसरे कोणी नसून प्रत्यक्षात शिव छत्रपतींचं तिसरे नेत्र, छत्रपतींचा तिसरा डोळा म्हणजे गुप्तहेर संघटनेचे प्रमुख रामोशी समाजाचे बहिर्जी नाईक. बहिर्जी नाईकांनी बातमी आणली, महाराज खानानं चिलखत घातलेलं नाही आणि खानाचा अंगरखा आणला होता. खानाचा ड्रेस असा आहे, मग खान कसा दिसत असत. आणि वाघ नखाचा प्रयोग झालेला आहे. ती वाघ नखा कशी होती? ती वाघ नखा विषारी सर्पाच्या विषात भिजवलेली होती. झटापटीत कदाचित खान वाचला जरी असला, नख थोडं जरी लागलं असतं, थोडं लागलं असतं तरी खान जगला नसता. खान जगला नसता. गनिमी कावा म्हणून म्हटलं जातं, गनिम असू द्या शत्रू असू द्या लय बी उजाड. शिवरायाच्या बुद्धियुक्तीला लागना पार, शिवरायाच्या बुद्धियुक्तीचा लागे ना पार, शिवरायाच्या बुद्धियुक्तीचा लागे ना पार. वर हात हा मस्त वा. लागना पार, लागना पार, लागना पार, लागना पार. तयारी झाली मावल्यांनो, तयारी झाली बरं का बसलेल्या मावल्यांनो. आई बहिणीची आबरू वाचवण्याकरता 18 पगड जातीतल्या मावळ्यांसाठी रयतेसाठी स्वराज. गनिम असू द्या शत्रू असू द्या लय बी उजाड. हर हर महादेव. शिवरायाच्या बुद्धियुक्तीला लागना पार, शिवरायाच्या बुद्धियुक्तीला लागला पार, शिवरायाच्या बुद्धियुक्तीला लागला पार. आमने सामने भेट होणार होती. खान निघाला, प्रतापगडाच्या पायथ्याला भेट होणार होती. सामान्य हिंदुस्थानाचं लक्ष आता इकडे होतं. खानाने कितीतरी राजे बगले दाबून मारले होते.
आणि महाराजांचे अंगरक्षक संभाजी गावजी कोंढाळकर जेव्हा महाले संभाजी करवर काताजी इंगळे कोंडाजी कंक कृष्णाजी गायकवाड सिद्धी इब्राहिम सुरोजी काटके विसाजी मुरंबक आणि हत्तीचा मेळ असणारे हे साजी कंक हे छत्रपतींचे 10 अंगरक्षक. हे 10 अंगरक्षक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं 10 पदरी चिलकत होत. आणि त्याच्यातला जीवा मला वरातील नारळ उडवताना पाहिला होता. 9 फुटावरचं नारळ मधून कापायचा. महाराजांचे डोळे पाणवले. इकडे ये. नाव काय रे तुझं? माझं नाव महालेचा जीवा म्हणतात मला. माझं नाव जीवा माले आहे. महाराज म्हणाले. महाराजांच्या डोळ्यात पाणी आलं. कौतुकाची पाठी उंथा फिरवली. जीवा महालाला म्हणतात आई बहिणीची अब्रू वाचवण्याकरता स्वराज्य आहे. स्वराज्याची शपथ आहे. स्वराज्याचा डाव मांडला. ये तुझा पट्टा स्वराज्याकरता चालव मर्दा. तुझ्या पट्ट्याची धार स्वराज्यात अजरामर होईल. आणि तेव्हापासून महाराजाचा अंगरक्षक जीवा महाले संभाजी गावजी कोंढाळकर रेड्याचं बळ होत. रेड्याचं महाराजांनी ठरवलं होतं. हे बघ संभाजी कावजी खानाने कितीतरी राजे बगले दाबून मारलेले आहे. खान जर आम्हाला आवरला नाही तर तुम्ही पटकन यायचं आणि बाजूला करायचं. आणि खानाचा अंगरक्षक होता सय्यद बंडा. 9 फुटावरचा माणूस पट्ट्यानं उडवायचा. कधी त्याचा वार खाली गेला नव्हता. आणि ठरली वेळ निघाले महाराज प्रतापगडाच्या पायथ्याशी. खान वर हात सगळ्या आमने सामने भेट होणार होते. प्रतापगडाच्या पायथ्याशी खान आलं बेगुमान नाही. त्याची जाण शिवाजी राजाच्या करामध्ये. शिवाजी राजाच्या करामध्ये. शिवाजी राजाच्या करामध्ये. आमने सामने भेट. 10 अंगरक्षक घेऊन खान निघाला. वा 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 वा. बात एक झाला. रंगी रंगला श्रीरंग. लगेच मोकळे करतो. काळजी करू नका. संभालतं हिंदुस्थानाचं लक्षात आहे. इकडं इंग्रज डाच पोर्तुगीज महाराज काय खानाच्या तावडीतून सुटत नाही. सुंदर शामियाना दिला होता. बरानपुरी पडदे त्याला लावले होते. गालीचे अंतरले होते. खजिना ओतला होता. खान धुंदून जावा. अत्तराचा सडा टाकला होता. खान निघाला. शामियानात बसला. आणि इकडं राजे वृत्त कारभार म्हणतात काका तुम्ही सांगा आम्ही खानाला कसं भेटावं. कृष्णाजी बंककर नावाचे वृत्त कारभारी म्हणतात. वृत्त कारभारी काय म्हणतात? राजे खान दगाबाजी आहे. अंगाला शिलकत चढवा. काका ऐकतो आम्ही तुमचं. अंगात शिलकत चढवलं गेलं. मस्तकावर बक्सा ठेवलं गेलं. अंगात शिलकतावर जरीचा कुर्ता चढवला. सुरवार पेहरली कमरेचा शिला बांधला गेला. कानात चौकडा उतरवला. अंगरखा कोणत्या रंगाचा घातला? शुभ्र रंगाचा. अत्तराचा सडा टाकला. त्रिपुंडी भस्म चंद्राची कोर लावली. आणि भवानी तलवार अंगरक्षकाच्या हाती देत म्हणतात. प्रसंग पडला तर हाती दे. शेवटची होती ती वाघनख. आतापर्यंत बरेच रथी मारती होऊन गेले पण वाघनखाचा प्रयोग अजून युद्धाकरता कोणी केला नव्हता. एक भगवान नरसिंह सोडले का दुसरे शिवछत्रपती शिवाजी महाराज उचलली वाघनख. वरून दिसत होते अंगठ्या. आत होती वाघनख. आणि शेवटचं बेलफूल महादेवाला वाहिलं. हर हर महादेव हर महादेव हर महादेव हर महादेव हर महादेव हर महादेव हर महादेव
साहेबाला बेलफुल वाहिलं हे जगदीश्वरा. आणि पुराला महाराजांना जाणं लांब पडत होतं. म्हणून या प्रतापगडावरच जिथं प्रतापगडाच्या पायथ्याला ही सन मराठी वाहिनी हिने आपल्याला योग आणलेला आहे. त्या देवीचं मंदिर आहे आई तुळजा भवानीचं. आशीर्वाद घेतला हे जगतजननी. हे आई चाललो का आम्ही आई तुझा आशीर्वाद असू दे. आणि रयतेला सांगतात जगलो वाचवतं पुन्हा येऊ. आम्ही जरी युद्धात कामी आलो स्वराज्याचा यज्ञ असाच प्रज्वलित ठेवा. शंभू बाळाला गादीवर बसवा. निघालो आम्ही आणि निघाले. खानाचा लोडाला टेकून बसला होता. लोडाला हा जगदंबा जगदंबा म्हणत पाऊल टाकायला सुरुवात केली. श्यामेनात पाऊल टाकला रुबाबदार शिवाजी महाराज. कोरीव दाढी त्रिपुंडी भस्म चंद्राची कोर रुबाबदार नाक गौरवर्ण दिव्य तेजस्वी ठिप्पाडवी हे तो कर्दन काळ खान पाहिला. त्यांनी आलिंगन पसरलं. आव राजे. महाराजांनी जगदंबा जगदंबा म्हणत पाऊल टाकायला सुरुवात केली. त्यात फार सावधगिरीनं महाराज पाऊल टाकत होते. जगदंब जगदंब जगदंब. डाव्या कुशीची भेट झाली आणि खून बदलणार. तेवढ्यात खानानं दगा केला. आपल्या काठीत महाराजांची मान आवडली आणि मस्तकावर कट्यारीनं वार केला. पण बख्तर असल्यामुळे कट्याराची गर्रकन बाजूला झाली आणि खवळला महाराष्ट्राचा नरसिंह. त्याच्या वज्र मिठीतून महाराजांनी निघण्याचा प्रयत्न केला आणि वाघ नखाचा हात असा पुढे सरकवला. पोटाजवळ नेला आणि गर्जना झाली. ती गर्जना इथंही झाली पाहिजे. हर 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 महादेव जय शंकर पार्वती पते हर हर महादेव. वाघ नखाचा हात असा पुढे सरकवला आणि खुपसली वाघ नख. खवळला महाराष्ट्राचा नरसिंह. वाघ नखानं अर्ध पोट फाडलं. पिछवा लपवलेला दुसऱ्याचा सर्व दिवशी गुप्ती पुढे निघाली. अर्ध पोट वाघ नखानं फाडलं. अर्ध पोट वाघ नखानं अर्ध पिछव्यानं फाडलं. रक्ताचा लोंढा सांडू लागला. महाराजांनी खान मागे लोटला पण कट्यारीनं मस्तकावर वार झाला होता. त्यामुळे महाराजांच्या डोळ्याला अंधाऱ्या येऊ लागल्या आणि खान ओरडला दगा दगा लभा लभा. सय्यद बंडा धावला. 9 फुटावरचा माणूस उडवणारा सय्यद बंडा धावला. महाराजावर वार पडणार. अरे चिलकत जरी घातलं होतं पण मान उघडीच होती ना. मानेवर वार पडणार महाराजांच्या. नवी समाजाच्या जीवा महालानं वरच्या वर हात कलम केला सय्यद बंड्याचा आणि शाहीर गरजला होता जीवा म्हणून वाचला. एवढ्यावर नाही थांबलं. दुसरा वार खांद्यावर टाकला. सय्यद बंडा संपवला. खानाने कोतळा पोटात भरला. महाराज शामियानातून निघाले. खान झुकंडे खात खात जाऊ लागला. संभाजी कावजी करते 32 भोई उचलण्याकरता खानाला संभाजी कावजी कोंडाळकरांना 32 भोयांचे पाय छाटले. मस्तक कलम केलं खानाचं. कृष्णाजी भास्कर खानाचा वकील धावत आला आणि महाराजावर वार करणार. महाराजांनी तो वार अडवला आणि कृष्णाजी भास्करांना म्हणता कृष्णाजी ब्राह्मणाला मारण्याकरता आम्ही हत्यार उचललं नाही. जाणे दुसरा वार करू लागला. कृष्णाजी जाणे. कृष्णाजी ऐकत नाही. दुसराही वार तुम्हाला मारलं तर महाराज शहाजी राजांची आम्हाला आण आहे. द्विजावर वार करायचा नाही. जा. कृष्णाजी ऐकत नाही. कृष्णाजींना तिसरा वार करू लागले. मग महाराज म्हणाले दया तिचे नाव भूतांचे पालन आणि निदान कंठकाचे. कृष्णाजी तुम्ही आमचा नाविलाज केला. जय शंकर म्हणून आडवी तलवार फिरवली. गारद केला आणि प्रतापगडाच्या 5 तोफा काढल्या. पहिली दुसरी तिसरी चौथी 5वी मार्गशीर्ष शुद्ध सप्तमी
वार गुरुवार 10 नोव्हेंबर 1659 साली प्रतापगडाच्या पायथ्याला खान बडी दिला. 5 तोफा कडाडल्या. अशी व्यवस्था केली होती महाराजांनी. प्रतापगडाच्या बाजूला खानाची चहू बाजूला कोंडी व्हावी आणि 5 तोफांचा बार ऐकला. खानाची फौज म्हणाली हा या आनंदाचा कदर असला पाहिजे. अरे तोफ्याचा बार झाला. पाना पाचोळा पांघरून असलेले मावळ्यांनी तलवारी घेऊन उड्या मारल्या. रणकंदन झालं. प्रतापगडाचा रणसंग्राम झाला आणि सबंध हिंदुस्थानाला छत्रपती कळाले आणि शाहीर गरजला फिक्र न करनादाने ये शिवा का खड़ा है, यहाँ से अफजल को एक ही दाव में उखाड़ा है. घना ने मूर्ती भंगल्या. तुळजा पंढरपुरी वाघ नखाने खान फाडीला प्रताप दुर्गावरी. विठ्ठला 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 विठ्ठला. आणि आदिलशाहीचा जो दरबार भरला होता. बातमी कळाली जो खान महाराजांना मारण्याकरता गेला होता त्यालाच फाडून महाराजांनी मोकळा केला. गुणगौरव झाला. विठ्ठला 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 कुंडलिका बरला हरी विठ्ठल ज्ञानदेव